नमस्कार, राम राम मंडळी. तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातल्या स्थानिक देशी गोवंश? नसेल माहिती तर आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गायांची माहिती घेऊ. सगळ्यात पहिलं महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या गळ्यातल्या ताईत आणि घाटातला राजा म्हणजे आपली खिलार. पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक या परिसरात आढळणारी ही आपली खिलार गोवंश अत्यंत चपळ, ताकदवान आणि शेतीच्या कामासाठी योग्य. दुसरी महाराष्ट्रातली मराठवाड्यातली असणारी लाल कंदार. या गायीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाय शर्यतीसाठी सुद्धा वापरली जाते, बैल वाहतुकीसाठी, शेती कामासाठी आणि तसंच तिचा जो उगम स्थान आहे तो मराठवाडा भागातील नांदेड, बिलोली, जळगाव, उदगीर अशा ठिकाणी सापडते. त्याचबरोबर अख्ख्या याच्यातली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी जी गाय आहे ती म्हणजे देवणी. तिची तुम्ही शारीरिक वैशिष्ट्य बघू शकता, काळा पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गायांमध्ये दूध देण्यामध्ये तिचा क्रमांक लागतो ती म्हणजे आपली देवणी. आणि तिचं मूळ उगम स्थान आहे आपला मराठवाड्यातला भाग, हैदराबाद, आंध्र प्रदेश, उदगीर, उस्मानाबाद. त्याचबरोबर अत्यंत सुरेख देखणी अशी गवळण, अत्यंत शांत, दिसायला सुरेख पांढरी ही गाय ही आपली नागपूरचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच याच्यामध्ये आपण आपला सगळ्यात पावसाचा जो भाग असणार आहे त्या ठिकाणची कोकण कपिला, अंगाने पूर्ण काळा पूर्ण रंग आहे ते तिचं वैशिष्ट्य आहे. आणि डोंगर दऱ्यात आणि अत्यंत पावसाळी क्षेत्रामध्ये तिची राहण्याची, तग धरून राहण्याची क्षमता हे तिचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्या उत्तर महाराष्ट्रामधला सगळ्यात महत्वाचा पशु म्हणजे डांगी गोवंश. पांढऱ्या काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन सोबत आपल्या अहमदनगर जिल्हा, खानदेश, नाशिक घाट, इगतपुरी, गोटी या ठिकाणी ती मुख्यतः आढळून येते. अशीच सर्व माहिती इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तोपर्यंत मला तुम्ही हे सांगा, आपल्या स्थानिक प्रजाती तुम्हाला माहिती होत्या का, किंवा तुमच्या भागात कोणत्या प्रजाती आहेत? लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. इथून पुढे आपण गायीची यशोगाथा तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.